Hello, everyone. Warm welcome to you all. Thank you so much, everybody, for this beautiful and wonderful presence ever. Are you everybody getting my voice? Am I audible and visible to you all? Thank you so much to you, everybody, for being here for this beautiful, wonderful presence ever. Yes, am I audible to you all? Please check. Yes. How do you do, everyone? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Thank you so much for this beautiful and wonderful presence ever. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. Yes, we are simply going to start for the live spoken English master class. Done. Okay, okay. Beautiful. That's really beautiful. ठीक आहे. सो आता मी इथे काही वर्ब्स लिहिणार आहे, काही मराठी वर्ब्स लिहिणार आहे. तुम्ही मला सांगायचं त्यांचे इंग्लिश ट्रान्सलेशन कसे होतील. इन द चॅट बॉक्स यू आर गोइंग टू मेसेज टू मी. इज दॅट क्लिअर? हाऊ टू मेसेज? चॅट बॉक्स मध्ये मेसेज कसं करायचं? खाली चॅट बटन वरती क्लिक करायचं. ओके, खाली चॅट बटन वरती क्लिक केलं त्याच्यानंतर वरती तुम्हाला दिसेल न्यू चॅट. ओके, न्यू चॅट बटन वरती क्लिक करायचं. न्यू चॅट बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पल्लवी मॅम नाव दिसेल. पल्लवी मॅम नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर कोपऱ्यात दिसेल तुम्हाला इनव्हाइट बटन. यू विल सी द इनव्हाइट बटन इन द कॉर्नर. इनव्हाइट बटन वरती क्लिक करा आणि सिम्पली चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता. चला, कम ऑन प्लीज मेसेज वन्स इन द चॅट बॉक्स. करा मेसेज इन द चॅट बॉक्स. येस, डन. जमलं सगळं. येस, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. येस, डन. ओके, फंटास्टिक. येतोय ना सगळ्यांना मेसेज करता? हा, तर आता मी काही इथे वर्ब्सची लिस्ट लिहिणार आहे. तुम्ही मला सांगायचं ह्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो. हाऊ कॅन बी मेक दोज फॉर्म्स इन इंग्लिश, दोज वर्ड्स इन इंग्लिश. ठीक आहे, तर सिम्पल द व्हेरी फर्स्ट वर्ड यु नो मला म्हणायचंय पाणी. पाणी उकळवणे काय म्हणणार इंग्लिश मध्ये? पाणी उकळवणे. व्हॉट डू वी से इट इन इंग्लिश? काय म्हणू शकतो आपण हे इंग्रजीमध्ये? पाणी उकळवणे. पाणी उकळवणे किंवा पाणी उकळणे, बोथ आर द सेम. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? बॉईल वॉटर. पाणी उकळवणे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? बॉईल वॉटर. पाणी उकळवणे. बॉईल उकळवणे म्हणजे नाही का पाणी, इन सिम्पली पाणी तापवणे म्हणू शकतो. बॉईल वॉटर, बॉईल द वॉटर. जसं बटाटे उकडवणे, सो बॉईल द पटेटोज, नाही का तसं. सो उकळवणे, तापवणे याला काय म्हणतात? बॉईल बोलतात. अगदी बरोबर आहे. चला अजून एक मला म्हणायचंय फोन. फोन चार्ज करणे. फोन चार्ज करणे. तर इंग्रजीमध्ये प्लीज मेक इट. फोन चार्ज करणे, पाणी उकळवणे, बॉईल द वॉटर. बरोबर आहे. फोन चार्ज करणे जसं आपण म्हणतो मी फोन चार्जिंगला लावत आहे, माझा फोन चार्जिंगला लाव. तर त्यासाठी हे आपल्याला युज होणार. फोन चार्ज करणे. चॅटबॉक्स मध्ये मला पटापट 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 आन्सर करून सांगणार आहात तुम्ही. फोन चार्ज करणे सिम्पल आहे. वर्ब आधी घ्यायचंय चार्ज करणे. चार्ज द फोन. चार्ज द फोन. अगदी बरोबर आहे. बरं, मला म्हणायचंय दरवाजाची दरवाजाची कडी लावणे. दरवाजाची कडी लावणे काय म्हणणार? दरवाजाची कडी लावणे. दरवाजाची कडी लावणे. करेक्ट. कडी लावणे. आय डिडंट से की दरवाजा बंद करणे. मी नाही म्हणले की दरवाजा बंद करणे. मी म्हणतेय दरवाजाची कडी लावणे. आय ऑल्सो डिडंट से की दरवाजाला कुलूप लावणे. असं पण नाही म्हणले मी. आय एम सेईंग दरवाजाची कडी लावणे. काय म्हणू शकतो? दरवाजाची कडी लावणे.
हा, तर कडी असते ना, कडी किंवा कडी लावणे याला इंग्रजीमध्ये बोलतात लॅच. काय बोलतात? लॅच. कडीला लॅचेस बोलतात आणि कडी लावणे ही जी क्रिया आहे याला सुद्धा लॅचेस बोलतात. सो दरवाजाची कडी लावणे कॉल्ड एज इन इंग्लिश लॅच द डोअर. लॅच द डोअर, दरवाजाची कडी लावणे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? लॅच द डोअर. अजून एक मला म्हणायचंय, कपडे कपडे वाळत घालणे. कपडे वाळत घालणे काय म्हणू शकतो आपण ह्याला इंग्रजीमध्ये? एकदम बेसिक बेसिक जे ऍक्शन्स आहेत ते देते मी. आपण त्याच्याबद्दल बोलतोय की हाऊ कॅन ऍक्च्युअली वी मेक देम इन इंग्लिश. कपडे वाळत घालणे. करा ट्राय, प्लीज ट्राय एव्हरीबडी. कपडे वाळत घालणे. कपडे वाळत घालणे. कपडे वाळू घालणे. Any idea? Think about it. Think about it and message in the chat box. Something new, something different, something appropriate. काही आठवतंय का? चेक करा. हम्म. कपडे वाळू घालणे. कपडे वाळत घालणे. कपडे वाळत घालणे. सी हँग क्लोथ्स टू ड्राय. कपडे वाळत घालणे. हँग क्लोथ्स म्हणजे दोरी आहे, दोरीवरती आपण कपडे टाकतो त्याला बोलतात हँग. इन शॉर्ट लटकवणे याला बोलतात हँग. जसे कपडे दोरीवरती टाकतो याला आपण हँग म्हणू शकतो. हँग क्लोथ्स म्हणजे कपडे अडकव, कपडे टाक. टू ड्राय वाळायला टाक म्हणजे कपडे वाळत घाल. हँग क्लोथ्स टू ड्राय. आपण हँग ऑन पण घेऊ शकतो. हँग ऑन द क्लोथ्स टू ड्राय पण हँग नुसतं पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. अजून वन मोर मला म्हणायचंय, अलार्म. अलार्म बंद करणे. अलार्म बंद करणे म्हणजे काय सांगा? अलार्म बंद करणे. अलार्म बंद करणे सांगा इंग्लिश मध्ये. येस, अलार्म बंद करणे. करेक्ट, सिम्पल. यू कॅन से बंद करणे. बंद करण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात टर्न ऑफ. बंद करणे म्हणजेच काय असतं? टर्न ऑफ. चालू करणे म्हणजे टर्न ऑन. मग जसं फॅन बंद करणे टर्न ऑफ द फॅन, टीव्ही बंद करणे टर्न ऑफ द टीव्ही, लाईट बंद करणे टर्न ऑफ द लाईट, मशीन बंद करणे टर्न ऑफ द मशीन, है ना, वॉट एव्हर इट इज. तर बंद करण्याला टर्न ऑफ बोलतो. मग अलार्म बंद करणे टर्न ऑफ द अलार्म. आय हॅव लिसन. खूप सारे जण ह्याला म्हणतात अलाराम. How many of you pronounced it as a alarm? It is not alarm. Ram. It is not alarm. It is called as alarm. Alarm. R आणि यम एकत्र. Alarm. असं ट्राय करा. अलार्म बंद करणे. टर्न ऑफ द अलार्म. बरं, अजून एक. भांडी घासणे. करा बरं इंग्रजीमध्ये. भांडी घासणे. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? कसं होईल वाक्य इंग्लिश मध्ये? भांडी घासणे. येस एव्हरीबडी. भांडी घासणे इंग्लिश मध्ये करा. भांडी घासणे. भांडी घासण्याला इंग्लिश मध्ये, यु नो, फॅन्सी इंग्लिश मध्ये, मॉडर्न इंग्लिश मध्ये इट इज कॉल्ड एज डू
द डिशेस. काय म्हणतात? भांडी घासण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डू द डिशेस. डू द डिशेस म्हणजेच काय? भांडी घासणे. तसं तुम्ही जे म्हणता ते पण बरोबर आहे. वॉश युटेन्सिल्स, स्क्रब युटेन्सिल्स. इट इज ऑल्सो मॅनेजेबल. रब पण बोलतो आपण. रब म्हणजे घासणे. तर काहीच प्रॉब्लेम नाही, ते पण चालतं. दॅट इज बेसिक वन. डू द डिशेस इट इज मोर इम्प्रेसिव्ह फॉर इट. सो यू कॅन यूज डू द डिशेस म्हणजेच काय? भांडी घासणे. तसंच मग जर का आलं की कपडे धुणे, तर काय म्हणूया? कपडे धुणे. व्हॉट एक्झॅक्टली कॅन वी से? कपडे धुणे. कपडे धुणे इन इंग्लिश कसं होईल कपडे धुण्याला इंग्रजीमध्ये? ऍब्सल्युटली करेक्ट. कपडे धुणे. कपडे धुणे. आता यू विल से वॉश द क्लोथ्स. बरोबर आहे. वॉश द क्लोथ्स डेफिनेटली म्हणू शकतो. बट मे आय टेल यू समथिंग इम्प्रेसिव्ह? मी काहीतरी इम्प्रेसिव्ह सांगते, ते यूज करा. हे जसं भांडे घासणे डू द डिशेस, तसं कपडे धुण्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं डू द लॉन्ड्री. काय म्हणायचं कपडे धुण्याला इंग्लिश मध्ये? से डू द लॉन्ड्री. डू द लॉन्ड्री मीन्स व्हॉट? कपडे धुणे. ठीक आहे. बरं, अजून एक. आय वॉन्ट टू से. मला म्हणायचंय भाजी चिरणे. करा बरं इंग्रजीमध्ये. भाजी चिरणे इन इंग्लिश. हाऊ इट बिकम्स? भाजी चिरणे इन इंग्लिश. येस. भाजी चिरणे. भाजी चिरणे इंग्लिश मध्ये म्हणायचं तर चिरण्याला तुम्ही काय म्हणताय? कट म्हणताय. डेफिनेटली चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण यु नो म्हणजे आता चिरणे म्हणजे बेसिकली कापणे असा एक शब्द आहे. तर आहे ना, आपण पहा वेगळे वेगळे गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारे कापतो. जसं सिंपल, जर का तुम्हाला भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे, तर तुम्ही टमेटोज कसे मोठ्या मोठ्या कट्स मध्ये कापता. 2-3च तुकडे करणार, मिक्सर मध्ये टाकून देणार. तर जेव्हा मोठे मोठे स्लायसेस करतो ना, आता वॉटरमेलन, टरबूज जर का आपल्याला खायचे, तर आपण थोडे मोठे मोठे कट्स करतो. बटाट्याची भाजी तुम्हाला कोरडी बनवायची असेल, तुम्ही मोठे मोठे स्लायसेस करता. तर जेव्हा मोठे कट करताना तेव्हा त्याला कट बोलतात, पहिली गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा आता भाजी बनवली, तुम्हाला भाजीवरती कोथिंबीर टाकायची, तर तुम्ही कोथिंबीर कशी चिरणार? एकदम मोठी मोठी चिरणार का? नाही, एकदम बारीक 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 चिरणार. तर एखादी भाजी जेव्हा आपण बारीक बारीक, मोस्टली आपण भाजी बारीक बारीक चिरतो, तर बारीक बारीक चिरायचं असेल तर त्याला चॉप बोलतात. काय म्हणतात? चॉप. एकदम बारीक बारीक. मोठी मोठी असेल तर कट म्हणायचं, जसं कट द टोमॅटोज. म्हणजे याचा अर्थ टोमॅटो मोठे मोठे कट करा. एकदम टोमॅटो बारीक बारीक चिरायचं असेल तर म्हणायचं चॉप द टोमॅटोज. और भाज्या आहे तर चॉप द व्हेजिटेबल. आणि दुसरं, आता काही काही गोष्टी आपण समजा आपल्याला आंबा खायचा आहे, मँगो. मँगो जर का आपल्याला चिरायचा आहे खाण्यासाठी, आपण कसं चिरतो? मग त्याला काय म्हणायचं? मँगो चिरायचा. आता समजा आंबा, तर तुम्ही त्याच्यासाठी कट युज कराल की चॉप युज कराल? What word will you use? Means what is the verb will you use for mango? किंवा ऍपल. ऍपल जर का करायचंय आपल्याला, तर काय यूज करणार? कट सांगताय. ओके. का बरं कट यूज करायचं? व्हाय टू यूज दॅट? कट का बरं यूज करायचं? बिकॉज मोठा पीस आहे म्हणून. अच्छा, पण त्याची लिमिटच तेवढी असते. तर ऍक्च्युअली इट इज कॉल्ड ऍज, ते जे आपण वेगवेगळ्या शेप्स मध्ये कट करतो, जसं मँगो झालं, ऍपल झालं, व्हॉट एव्हर असेल अजून काय काय, तर इट इज ऍक्च्युअली कॉल्ड ऍज स्लाइस. त्याला काय म्हणतात? स्लाइस बोलतात. जसं आंबा चिर, तर तुम्हाला लक्षात येतो जो शेप आपण ज्या प्रकारे ते कट करतो, इट इज कॉल्ड ऍज स्लाइसिंग. जसं स्लाइस द मँगो. जर का तुम्हाला म्हणायचं की आंबा चिर, तर यू यू विल से स्लाइस द मँगो. सफरचंद चिर, तर स्लाइस द ऍपल. बिकॉज व्हाय? का? कारण की ते एका शेप मध्ये आपल्याला स्लाइसेस करायचे, त्याचे तुकडे तुकडे स्लाइसेस करायचे टू हॅव. त्याच्यामुळे त्याला स्लाइस यूज करायचं. सो डिपेंड्स असतं की तुम्हाला काय साईज मध्ये. जसं अनियन आहे, कांदा एकदम बारीक बारीक आपण असेल तर चॉप. मोठा तर हार्डली भाजीसाठीच, मग कट. ठीक आहे. हा, करेक्ट. सो भाजी चिरणे. भाजी चिरणे, तर आता इथे आपण चॉप म्हणूया. चॉप द व्हेजिटेबल.
चॉप द व्हेजिटेबल. सो भाज्या असेल तर आपण व्हेजिटेबल्स म्हणूया. ठीक आहे. बरं, मला म्हणायचंय दूध तापवणे. दूध तापवणे काय म्हणणार इंग्रजीमध्ये? दूध तापवणे. व्हॉट कॅन बी से इट इन इंग्लिश? दूध तापवणे. बरोबर आहे. इथे झाले शब्द उकळवणे. बॉईल म्हणू शकतो. बॉईल. देर इज वन मोर व्हर्ब. अजून एक व्हर्ब आहे. असं एकच शब्दाने बनलेला आहे. इंग्रजीमध्ये एका मराठी शब्दासाठी भरपूर वेळेस भरपूर इंग्लिश वर्ड्स आहेत. तर ते आपल्या भोक्यावर डिपेंड असं की आपल्याला किती शब्द माहिती त्यानुसार आपण युज करतो. बॉईल ते तर आहेच, डेफिनेटली आहे. पण बॉईल ऐवजी तुम्ही हीट पण म्हणू शकता. हीट अप द वॉटर. जसं पाणी तापव. हीट अप द वॉटर. हीट द वॉटर. हीट म्हणजे गरम करणे. हीट म्हणू शकतो. हीट द मिल्क म्हणजे काय? दूध तापव. हीट द मिल्क. दूध तापवणे. जसं यु नो वॉट, दूध तापवतो आपण. कधी कधी लक्ष नाही राहिलं की अरे दूध तापतंय, तर ते दूध उतू जातं. तर काय म्हणणार त्याला इंग्लिश मध्ये? दूध उतू जाणे. दूध उतू जाणे. व्हॉट कॅन एक्झॅक्टली वी से? एनी आयडिया? जस्ट डेली यूज इंग्लिश सेंटेन्स आहे. जे रोजच्या जीवनामध्ये आपण खूप जास्त प्रमाणात वापरतो. दूध उतू जाणे इन इंग्लिश व्हॉट एक्झॅक्टली कॅन वी से? आपण काय म्हणू शकतो? दूध उतू जाणे म्हणजे दूध उतू जाणे. जसं दूध तापवणे, हीट द मिल्क. दूध उतू जाणेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? ऍब्सल्युटली. तर इट इज ऍक्च्युली आता एक्स्ट्रा उतू जातंय म्हणजे तुम्ही ते ऍक्शन लक्षात घ्यायचं की काय होतंय? एक्स्ट्रा तापवलं जातंय हे ना. एक्स्ट्रा. तर जे काही गोष्ट एक्स्ट्रा होते त्याला इंग्लिशमध्ये ओव्हर बोलतात. जी गोष्ट अति जास्त अतिरिक्त जे होतं इट इज कॉल्ड एज ओव्हर. तर म्हणजे काय झालं? दूध उतू गेलं म्हणजे दूध उतू जाणे. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बॉईल ओव्हर द मिल्क. बॉईल ओव्हर द मिल्क. बॉईल ओव्हर द मिल्क. मिल्क इज बॉइल्ड ओव्हर म्हणजे दूध उतू गेलं आहे. मिल्क इज बॉइल्ड ओव्हर असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये की दूध जास्त तापलं गेलेलं आहे. ओव्हर म्हणजे जे अति एक्स्ट्रा त्याला ओव्हर बोलतात. क्लिअर? कॅन यू प्लीज रीड? आय विल कॅप्चर द फोटो. मी याचा एक फोटो काढते. प्लीज रीड एव्हरीवन. एकदा वाचा. प्लीज रीड, प्लीज रीड, प्लीज रीड. येस, आय हॅव कॅप्चर्ड द फोटो गाईज. याचा मी मस्तपैकी एक फोटो काढलेला आहे. आय हॅव कॅप्चर्ड. नाव सी फ्यू मोर. अजून घेऊया काही? येस, करेक्ट.
सो अजून काही शब्द घेऊ आपण आणि असंच तुम्ही मला सांगणार आहात इंग्लिशमध्ये. मग आपण हे जे वर्ड्स तुम्ही देत आहात, आपण हे बनवत आहोत, हे आपण मग वाक्यामध्ये मर्ज करू आणि ह्यांचे मग आपण वाक्य सुद्धा बनवू. एक वाक्य बनवण्यासाठी हे जे ऍक्शन्स आहेत, ऍक्शन वर्ब्स आहेत, हे थोडंसं माहिती पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट थोडा वोकॅबचा इनफ स्टॉक पाहिजे. तर वेगळे वेगळे शब्द आपण वाक्यामध्ये घेऊन डेफिनेटली वाक्य बनवू शकतो. सो हिअर फ्यू मोर, लेट्स हॅव अ लुक. नंतर तुम्ही वहीमध्ये लिहून घेणार आहात. हा, सगळं डेफिनेटली लिहायचं वहीमध्ये. मराठी लिहून घ्यायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन पण मोबाईलमध्ये जाऊन नाही लिहायचं. इंग्लिश ट्रान्सलेशन मनाने लिहायचे. मग परत एकदा डबल रिव्हिजन होते. आपल्याला किती लक्षात येईल ते समजतं. ज्यांना दररोज वहीमध्ये लिहिणं जर पॉसिबल नाही तर मोबाईलमध्येच काहीतरी नोटपॅड वगैरे किंवा मोबाईलमध्येच काहीतरी एक वर्ड फाईल बनवून ठेवा. त्याच्यामध्येच लिहित जा किंवा त्याच्यामध्ये फोटोज जे पाठवते ते तुम्ही अपलोड करून ठेवू शकता. तुमच्या नुसार तुम्हाला टेक्निकली जसं नॉलेज असेल तसं. ते नसेल तर मग वही तर डेफिनेटली आहेच. पण ज्यांना जॉब वगैरे करत असेल तुम्हाला जर वही नाही जमत, म्हणजे रोज लिहिणं होत नसेल, तर ऍटलिस्ट ते कुठेतरी ऍटलिस्ट मोबाईलमध्ये कुठेतरी स्टोअर करा. आता मोबाईलमध्ये एक ऑप्शन सांगते तुम्हाला मी, ज्यांना वहीमध्ये नाही जमत रोजच्या रोज लिहायला. मोबाईलमध्ये ना व्हॉट्सअपमध्ये आपलाच एक स्वतःचा कॉन्टॅक्ट असतो. माहितीये का तुम्हाला? आपला स्वतःचा एक नंबर असतो ज्यामध्ये आपण आपले काही इम्पॉर्टंट अपडेट्स, काही इम्पॉर्टंट टास्क, काही रिमाइंडर्स आपण तिथे सेट करू शकतो. आपलंच व्हॉट्सअप. अशा काही गोष्टी असतात जे दुसऱ्या कोणाला नाही पाठवू शकत, पण आपल्याला पाहण्यासाठी पाठवायच्या असतात. तर व्हॉट्सअपमध्ये आपलंच स्वतःचं एक कॉन्टॅक्ट असतं, जिथे तुम्ही दररोजचे नोट्स लिहून घेऊ शकता. किंवा तिथे तुम्ही दररोजचे फोटोज पण तुमच्याच व्हॉट्सअपमध्ये पाठवून ठेवू शकता. समजा तुम्हाला काय वाटतंय की अम, तुम्ही डाउनलोड करणार नाही करणार किंवा लिहून घेणार नाही घेणार, तर तुमच्याकडेच असायला हवं. तर ते व्हॉट्सअपमध्ये तुम्ही फोटोज पाठवून ठेवू शकता. तिथेच तुम्ही आन्सर्स तुमचे करून ठेवू शकता आणि ते पिन करून ठेवू शकता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. म्हणजे तुम्हाला वरतीच दिसेल. तुमचंच कॉन्टॅक्ट तुम्हाला पिन केलं ना, की ते लगेच व्हॉट्सअप ओपन केलं की सगळ्यात पहिले वरती आपल्याला आपलाच नंबर दिसतो. सो तिथे तुम्ही स्टोअर, जस्ट आयडिया, ज्यांना वही नाही प्रेफर करणं जमत, रोजच्या रोज लिहिणं ज्यांना पॉसिबल नाही त्यांच्यासाठी. बाकी ज्यांना वहीमध्ये लिहिलं तर वेल अँड गुड. त्याच्यासारखी म्हणजे बेस्ट टेक्निक कुठलीच नाहीये. किती टेक्नॉलॉजी येतील, पण ते वही पेन घेऊन लिहिणे ह्याच्यामध्ये जे पॉवर आहे, ह्याचा जो रिझल्ट असतो तो दुसऱ्या कोणत्याच टेक्नॉलॉजीमध्ये नसतो. सो दॅट इज ऑब्विसली द बेटर वे, दॅट इज प्युअर अँड क्लिअर वे. बट या, दिस इज द ऑप्शन फॉर यू. अजून एक, ऑनलाईन ऑर्डर ऑर्डर देणे. ऑनलाईन ऑर्डर देणे. व्हॉट विल यू से? ऑनलाईन ऑर्डर देणे इंग्रजीमध्ये काय म्हणू शकतो? ऑनलाईन ऑर्डर देणे. ऑनलाईन ऑर्डर देणे. बऱ्याच वेळेस तुम्ही हा शब्द युज करता नाउअडेज. सो या, ऑर्डर द ऑनलाईन. ओके. ठीक आहे. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. बट आय हॅव समथिंग व्हेरी प्रोफेशनल वर्ड विच इज प्लेस. प्लेस अँड ऑनलाईन ऑर्डर. हे एक आर्टिकल वापरलेले त्याच्याबद्दल सांगेलच. प्लेस अँड ऑनलाईन ऑर्डर. प्लेस बोलतात. प्लेस द ऑर्डर. ऑनलाईन ऑर्डर देणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लेस. आपण जेव्हा ऑनलाईन वेबसाईट वरून जेव्हा एखादं काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो, तर आपण आपली ऑर्डर प्लेस करतो. प्लेस द ऑनलाईन ऑर्डर म्हणजेच काय होतो याचा अर्थ? ऑनलाईन ऑर्डर देणे. Got it? Place an online order. And there are three articles in English: a, an आणि the. ए तेव्हा लावलं जातं जेव्हा एखादी गोष्ट एकच आहे, त्याच्यामध्ये ए आणि अँड लावलं जातं. तर व्हेन ए अँड व्हेन अँड, तर जेव्हा एखादा शब्द ज्याची सुरुवात वॉवेलच्या साऊंडने सुरू होते, ते थोडं ग्रामरचा भाग आहे. जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात वॉवेलच्या साऊंडने सुरू होते, ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत, बाकीचे व्यंजन आहेत. तर हे जे 5 स्वर आहेत, यांच्या उच्चारावरून जो शब्द सुरू होत असतो त्याच्या आधी अँड लावतात. अदरवाईज अ लावतात. द ऐकलंच असेल तर द तेव्हा लावतात जेव्हा एखादी गोष्ट एकच आहे असं आपलं म्हणणं असतं. युनिव्हर्स मध्ये जी गोष्ट एकच आहे, काहीतरी युनिक, आय एम द वन, मी एकच आहे, माझ्यासारखं कोणी नाही, हा पीस एकच आहे. तसं यू यू आर द वन, तुम्ही पण एकच आहात. तर तेव्हा द लावलं जातं. द सन, द अर्थ, द मून, द बिकॉज दे आर ओनली वन इन द युनिव्हर्स. दॅट्स वाय. सो युनिक गोष्ट, एकच गोष्ट आहे, तर डेफिनेटली द लावलं जातं. ठीक आहे. बरं, आय वॉन्ट टू से
स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट घेणे. काय सांगाल इंग्रजीमध्ये? स्क्रीनशॉट घेणे. स्क्रीनशॉट घेणे. Yes, screenshot घेणे. It is called as take the screenshot. Take the screenshot. Okay. Next one मला म्हणायचंय फोन कट करणे. काय सांगाल? फोन कट करणे. What can we say it in English? फोन कट करणे. फोन कट करणे. कट द फोन. ओके. अजून disconnect the phone. Okay. Hang up the call. Hang up the phone. एंड पण म्हणू शकतो. एंड द कॉल. फोन कट करणे म्हणजे बेसिकली कॉल बद्दल बोलतोय आपण. एंड द कॉल. दॅट इज द प्रोफेशनल वर्ब यू कॅन यूज. एंड द कॉल. चला अजून एक. कोणावर विश्वास ठेवणे. कोणावर विश्वास ठेवणे. काय होणार इंग्लिश मध्ये? कोणावर विश्वास ठेवणे. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? कोणावर विश्वास ठेवणे. सो विश्वास ठेवणे. हा, व्हेरी गुड. एकदम सिंपल आहे. विश्वास ठेवणे. ट्रस्ट कोणावर म्हणजे म्हणणार समवन. विश्वास ठेवणे म्हणजेच काय? ट्रस्ट समवन. विश्वास ठेवणे. कोणावर विश्वास ठेवणे? ट्रस्ट समवन. बरं अजून एक मन मोकळे करणे. मन मोकळे करणे. व्हॉट इज दिस इन इंग्लिश? मन मोकळे करणे. 60 मन मोकळे करणे. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट इन इंग्लिश? म्हणजे कोणासोबत तरी आपल्या गोष्टी शेअर करणे. मन मोकळे करणे. समथिंग युनिक शुड बी देअर ना. स्पीक हे तर बोलणं झालं. शेअर द थिंग्स. ओके. रिलॅक्स द माइंड. ओके. ओपन युअर हार्ट. ओके. शेअर द थॉट्स. ओके. मन मोकळे करणे. शेअर द फिलिंग. ओके. अजून ओपन द माइंड. येस. ओपन माइंड. बरोबर आहे. अजून फ्री अप माइंड. बरोबर आहे. शेअर फिलिंग्स. राईट. करेक्ट. खूप छान. व्हेरी गुड. अजून एक मी पण सांगते तुम्हाला. मन मोकळे करणे. ओपन अप इमोशनली. आपण असंही म्हणू शकतो. ओपन अप इमोशनली म्हणजे मन मोकळे करणे. ओपन अप इमोशनली. तुम्ही जे म्हणले ते पण बरोबर आहे. रिलॅक्स द माइंड. ओपन द माइंड. फ्री अप द माइंड. चालतं, काही प्रॉब्लेम नाही. भावना पोहोचणं महत्वाचं आहे. दिस इज द लँग्वेज. ही एक अशी भाषा आहे जी समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचले पाहिजे. मग ते काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला समजलं. डन. आपलं जे इंटेन्शन आहे ते सक्सेसफुल झालं. दॅट्स इट. काहीच प्रॉब्लेम नाही. गुड. बरं अजून आय हॅव वन अनदर. आठवणी जपणे. काय म्हणूया इंग्लिश मध्ये? व्हॉट कॅन बी से? असे खूप वर्ब्स असतात ना. म्हणजे जे मराठीमध्ये विचार करायला गेलं तर अरे किती बेसिक आहे. आणि इंग्लिश मध्ये विचार करायला गेलं की ओ माय गॉड व्हॉट इज दिस. काय म्हणूया? आठवणी जपणे. आठवणी जपणे म्हणजे थोड्या थोड्या दिवसांनी ते आठवण काढत राहणे. सेव्ह द मेमरी. Yes. Store the memory. Remember the memories.
खूप छान, व्हेरी गुड. सो हे जे तुम्ही आता विचार करताय, आताच्या प्रोसेस मधून तुम्ही जाताय ना, तीच खरी प्रोसेस आहे. त्यामुळेच तुमचं ब्रेन हळूहळू डेव्हलप होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे, नॉलेज गेन करणार आहे, नवीन नवीन शब्द तुम्हाला आठवून देणार आहे. हे आठवण्याचे गणगणित अजून तो खूप नवीन नवीन शब्द तुम्हाला आठवून देणार आहे. दॅट्स द प्रोसेस. ओके, सेव्ह द मेमरीज. करेक्ट. चेरिश, दॅट्स द वर्ड. चेरिश बोलतात त्याला, चेरिश. ऐकलेला आहे तुम्ही हा शब्द? यू मस्ट हॅव लिसन्ड दिस वर्ड. यू आर नॉट अननोन टू इट. यू आर नॉट स्ट्रेंजर टू दिस वर्ड. इट इज कॉल्ड एज चेरिश. चेरिश म्हणजे जपवणूक करणे, जपणे. चेरिश, चेरिश द मेमरीज. आठवणी जपणे, कॉल्ड एज चेरिश द मेमरीज. बरं, अजून एक. तणाव, तणाव कमी करणे, तणाव कमी करणे. करा इंग्रजीमध्ये ट्राय प्लीज. तणाव कमी करणे. चेरिश द मेमरीज. थोडं तुम्ही रिपीट पण करू शकता. जसं मी, आपण नवीन नवीन शब्द पाहतोय ना, तर थोडंसं बोलून बोलून चॅटबॉक्स मध्ये रिपीट टाईप पण करा, म्हणजे तेवढं स्ट्रॉंगली लक्षात राहील. नाहीतर मग त्याचं जर का तेवढं व्यवस्थित तेवढी प्रॅक्टिस नाही होऊ शकली, तर आपल्याला थोडस विसरायला होऊ शकतं. तणाव कमी करणे. व्हॉट इट इज कॉल्ड एज तणाव कमी करणे? इट इज कॉल्ड एज रेड्यूस. रेड्यूस, रेड्यूस म्हणजेच काय? कमी करणे. रेड्यूस द स्ट्रेस. तणाव कमी करणे. Reduce the stress. You can see many verbs we have seen here. अजून एक घेऊ. क्षमा याचना करणे. क्षमा याचना करणे. कसं होणार आहे इंग्लिश मध्ये? हाऊ कॅन बी ऍक्च्युअली मेक द सेंटेन्स? क्षमा याचना करणे. ऍब्सोल्युटली ट्रू. क्षमा याचना करणे. इट इज कॉल्ड एज अपोलोजाइज. क्षमा याचना करणे म्हणजेच काय? अपोलोजाइज. अपोलोजाइज म्हणजेच काय? क्षमा याचना करणे. इज दॅट क्लिअर? ओके, डन. येस. सो सी, समजलं? ओके. आता पहा, हे आपण काही स्ट्रक्चर मध्ये, हे जे वर्ब्स आहेत, हे आपण काही स्ट्रक्चर्स मध्ये ऍड ऑन करू शकतो आणि खूप सारे वेगळे वेगळे सेंटेन्सेस क्रिएट करू शकतो. मी याचा फोटो काढते आणि मी तुम्हाला दाखवते की हे आपण कोणत्या स्ट्रक्चर्स मध्ये आता लगेच फिट करू शकतो आणि वी कॅन डायरेक्टली स्टार्ट स्पीकिंग ऑन इट. विच शोड दॅट टू यू. Once just let me capture the photo, I will let you know about it. हे वहीमध्ये लिहिताना आहे ना, वाईट रायटिंग दिस इन द नोटबुक. हे वहीमध्ये लिहित असताना थोडंसं मनाने लिहिणार आहात तुम्ही. मराठी लगेच वहीमध्ये लिहून घ्यायचं. इंग्लिश ट्रान्सलेशन लगेच नाही पाहून लिहायचं. इंग्लिश ट्रान्सलेशन तुम्ही मनाने लिहा, म्हणजे जास्त तुम्हाला अजून रिव्हिजन होईल. अजून थोडस आपण चेक करू शकतो, थोडं व्हेरीफाय करू शकतो की किती लक्षात आहे आपल्या. थोडा वेळ जाऊ देत, मग लिहा. लगेचच नका लिहू, थोडा वेळ जाऊ द्या, मग आपण पाहू. ते जे होतं, भांडी घासणीला डू द डिशेस बोलतात, कपडे धुण्याला डू द लॉन्ड्री बोलतात, चेरिश द मेमरीज, अजून व्हॉट एव्हर, प्लेस द ऑनलाईन ऑर्डर. हे नवीन नवीन काही थोडं आपल्या लक्षात राहतंय की नाही राहतंय, हे आपल्याला थोडंसं व्हेरीफाय करता येईल. सो थोडं मराठीमध्ये लिहून घ्या, पण इंग्लिश ट्रान्सलेशन मनानेच करा. थोडा वेळ जाऊ दे, मग करा. ठीक आहे, चालेल. नाव आय विल जस्ट रीड इट अप. आता सी, यू नो व्हेरी वेल एम इज वॉज वर अँड वेल बी. बरोबर आहे? सांगा, एक सेंटेन्स विचारते सिंपल. टेल मी इन इंग्लिश, मी विद्यार्थी आहे. इंग्रजीमध्ये कसं होईल वाक्य? हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? मी विद्यार्थी आहे. आय एम स्टुडंट. करेक्ट, मी विद्यार्थी आहे. आय एम स्टुडंट. ओके, बरं. मी विद्यार्थी होते. इन इंग्लिश टेल मी प्लीज. मी विद्यार्थी आहे, आय एम स्टुडंट. बरोबर आहे. आय वॉन्ट टू से मी विद्यार्थी होते. मी विद्यार्थी होते. करेक्ट आहे. मी विद्यार्थी होते. आय वॉज अ स्टुडंट. व्हेरी गुड. मी विद्यार्थी होते. आय वॉज अ स्टुडंट. ओके. मी विद्यार्थी असेल. इंग्रजीमध्ये कसं होईल वाक्य? मी विद्यार्थी असेल.
मी विद्यार्थी असेल. ऍब्सल्युटली ट्रू. आय विल बी स्टुडंट. आय विल बी स्टुडंट. ओके, बरोबर आहे. बरं, अजून एक सेंटेन्स. आय वॉन्ट टू से मी प्रामाणिक आहे. मी प्रामाणिक आहे. करा लवकर लवकर इन द चॅट बॉक्स. मेक द आन्सर रेडी. मी प्रामाणिक आहे. मी प्रामाणिक आहे. आय एम ऑनेस्ट. आय एम ऑनेस्ट. मी प्रामाणिक आहे. ओके देन मी प्रामाणिक होते. मी प्रामाणिक होते. व्हेरी गुड, खूप छान. मी प्रामाणिक होते. आय वॉज ऑनेस्ट. करेक्ट. मी प्रामाणिक असेल. मी प्रामाणिक असेल. आय विल बी ऑनेस्ट. एकदम बरोबर आहे. बरं, मला म्हणायचंय मी समर्थ आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे, नाही का? आपण म्हणतो मी समर्थ आहे, मी माझं पाहून घेईन. मी समर्थ आहे. आय एम एबल. मी समर्थ आहे. आय एम एबल. बरोबर. बरं, आय वॉन्ट टू से मी समर्थ होते. सांगा इंग्लिश मध्ये. मी समर्थ होते. मी समर्थ होते. करेक्ट. आय वॉज एबल. व्हेरी ट्रू. मी समर्थ होते. आय वॉज एबल. ऍब्सोल्युटली. आय वॉन्ट से मी समर्थ असेल. मी समर्थ असेल. आय विल बी एबल. राईट. आय विल बी एबल. आता पहा, यामध्ये आपण काय पाहिलं? मी समर्थ आहे. आय एम एबल. याचा अर्थ काय होतो? मी समर्थ आहे. दुसरं आपण पाहिलं आय वॉज एबल. याचा अर्थ काय होतो? मी समर्थ होते. तिसरं आपण पाहिलं आय विल बी एबल. म्हणजे काय? मी समर्थ असेल. आता आपण जे वर्ब्स पाहिले ते प्रत्येक वर्ब आपण ह्या फॉर्म मध्ये ऍड ऑन करू शकतो आणि खूप छान सेंटेन्स क्रिएट करू शकतो. सिम्पल इझिएस्ट वे. आपण हे माहितीये, आय एम एबल, आय वॉज एबल, आय विल बी एबल. फक्त पुढे जॉईन करायचं टू. टू. व्हॉट वॉज द फर्स्ट वर्ब विच आय टॉट यू टुडे? पाणी उकळवणे किंवा पाणी तापवणे. आता मला वाक्य म्हणायचंय की मी पाणी तापवण्यास समर्थ आहे. मी समर्थ आहे. आय एम एबल. पाणी तापवण्यास टू जॉईन केलं आणि ते जे आता आपण वर्ब्स पाहिले ते सगळे आपण याच्यामध्ये मर्ज करू शकतो आणि खूप छान सेंटेन्स क्रिएट करू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने. व्हेरी इझिएस्ट वे. झिरो हेडॅक. आय एम एबल टू बॉईल द वॉटर. आय एम एबल टू बॉईल द वॉटर. मी पाणी तापवण्यास समर्थ आहे. आय एम एबल म्हणजे मी समर्थ आहे. पुढे आय वॉज एबल म्हणजे मी समर्थ होते. मी समर्थ होते. याचा अर्थ काय झाला की मी पाणी तापवण्यास समर्थ आहे. मी पाणी तापवण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू बॉईल द वॉटर. पुढे इथे टाकलं सेम. टू ऍड ऑन केलं. हा, दोन्ही मर्ज करण्यासाठी. बॉईल द वॉटर. तर ह्याचा अर्थ काय झाला? आय वॉज एबल म्हणजे पास्ट मध्ये गेलं. ह्याचा अर्थ होतो आय वॉज एबल, मी समर्थ होते. सो मी पाणी तापवण्यास समर्थ होते. मी पाणी तापवण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू बॉईल द वॉटर. आय वॉज एबल टू बॉईल द वॉटर म्हणजेच काय? मी पाणी तापवण्यास समर्थ होते. नेक्स्ट वन विल बी म्हणजेच काय? आय विल बी एबल म्हणजे काय होतं? मी समर्थ असेल. भविष्यकाळ असेल. फ्युचर टेन्स टू बी. विल बी. मी समर्थ असेल. तर कशासाठी? मी पाणी तापवण्यास समर्थ असेल. पहा, काहीच नाही केलं. फक्त मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलं. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये आय एम एबल, आय वॉज एबल, आय विल बी एबल. काही वर्ब्स पाहिले आपण. ते वर्ब्स यांना मर्ज केले आणि पहा किती छान सेंटेन्स सहज तयार झालं. प्रत्येक जे सेंटेन्सेस तुम्ही पाहता त्यामध्ये असंच क्रिएशन असतं. ह्याचे पॅटर्न इथं एबल टू एबल टू एबल टू आलं. हे पॅटर्न चेंज होतं फक्त. मग जे वर्ब जे असेल ते वाक्यानुसार. जसं इथं पाणी तापवणं आलं तर बॉईल द वॉटर. पुढे दुसरं येईल भाजी चिरणं येईल तर ते
आणि फक्त स्ट्रक्चर चेंज होतं. असं सगळं स्पोकन इंग्लिश म्हणजे इतक्या सहज. मी पाणी तापवण्यास समर्थ असेल, आय विल बी एबल टू बॉईल द वॉटर. आय विल बी एबल टू बॉईल द वॉटर. आता आपण दुसरं अजून एक घेतलं होतं. काय घेतलं होतं? भाजी चिरणे. ठीक आहे. हा, आता मला म्हणायचंय आय एम एबल, मी समर्थ आहे. आय वॉज एबल, मी समर्थ होते. आणि आय विल बी एबल, मी समर्थ असेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला ऍड ऑन करायचं भाजी चिरणे. मी भाजी चिरण्यास समर्थ आहे. म्हणजे सिंपल याचा अर्थ होतो एबल म्हणजे मला भाजी चिरायला जमते, मी भाजी चिरू शकते, मी भाजी चिरण्यास समर्थ आहे, मला ते येतं, असं त्याचा अर्थ होतो. आय एम एबल कशासाठी? भाजी चिरण्यास. येस, आय एम एबल टू चॉप व्हेजिटेबल. आय एम एबल टू चॉप व्हेजिटेबल्स. मी भाज्या चिरण्यास समर्थ आहे. काहीच नाही केलं, फक्त पुढे ते टाकून दिलं. आय वॉज एबल टू ऍड ऑन करायचं, मगच मिक्स करायचं, कारण ते मग एकत्र नाही दिसत ना. टू चॉप व्हेजिटेबल्स. आय वॉज एबल टू चॉप व्हेजिटेबल्स. मी भाज्या चिरण्यास समर्थ होते. अँड देन आय विल बी एबल टू चॉप व्हेजिटेबल्स. मी भाज्या चिरण्यास समर्थ असेल. आय विल बी एबल टू चॉप व्हेजिटेबल्स. मी भाज्या चिरण्यास समर्थ असेल. कोणाला काही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? आणि प्रॉब्लेम जसं फॉर एक्झाम्पल काय होतं, अजून एक, मी भांडी घासण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू, मी तुम्हाला दाखवलं भांडी घासणे म्हणजे काय, डू द डिशेस. आय एम एबल टू डू द डिशेस. मी भांडी घासण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू डू द डिशेस. मी भांडी घासण्यास समर्थ असेल. आय विल बी एबल टू डू द डिशेस. पुढे होतं कपडे धुणे, डू द लॉन्ड्री. मी कपडे धुण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू डू द लॉन्ड्री. मी कपडे धुण्यास समर्थ होते. आय वॉज एबल टू डू द लॉन्ड्री. मी कपडे धुण्यास समर्थ असेल. आय विल बी एबल टू डू द लॉन्ड्री. आता तुम्ही काय करायचंय, आज ऍज अ होमवर्क आय एम गिव्हिंग युअर टास्क. एवढं सगळं लिहायला डेफिनेटली नाही सांगत आहे. हे तर जे फ्रेम्स आहेत हे तर वहीमध्ये छानपैकी लिहा. आणि आज जे आपण वर्ब्स पाहिले, आय थिंक 10 आणि नंतर काहीतरी 7-8 वगैरे पाहिले, जवळजवळ 15, अप्रॉक्सिमेटली 15 न्यू वर्ब्स वी लर्न बाय टुडे. तर ते 15 वर्ब्स आय एम एबल, आय वॉज एबल आणि आय विल बी एबल ह्यांच्यामध्ये मिक्स करायचे. 18 शिकलो का? ओके. देन 18 वर्ब्स आय एम एबल, आय वॉज एबल, आय विल बी एबल ह्याच्या पुढे मिक्स करायचे आणि 3 क्रिएशन होईल एका वर्ब वरती. आणि म्हणजे जवळजवळ किती सेंटेन्सेस होणार आहे तुमचे? खूप सारे सेंटेन्सेस होतील, जवळजवळ आय थिंक 50-60 वाक्य डेफिनेटलीच व्हायला पाहिजे. हा, तर हे वाक्य बनवायचे, स्पीकअप, ह्याच्यावरती छान प्रॅक्टिस करा. आणि ह्याच्यावरती अजून गोष्टी आपण उद्या बनवूया. अजून नवीन नवीन क्रिएशन्स मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये सांगते. आज एवढंच. आज सगळ्यांनी छानपैकी प्रॅक्टिस करा. सी यू इन द नेक्स्ट क्लास. थँक्यू सो मच एव्हरीबडी. ते सगळे वर्ड्स ह्यांच्यामध्ये मर्ज करा अँड मेक देम इन इंग्लिश. बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाइम टू यू ऑल.